सुंदर असा स्पॉट आहे बघा फोटोसाठी. पूर्ण असं सजवलंय, पूर्ण असं बोलतात ना हार्ट शेपमध्ये केलंय. एवढं भारी वाटतंय ना हे बघा. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज सुरुवात आपल्या मामांच्या घरातून होते, कारण आता पूर्ण दिवस संडे आहे आणि तो संडे जो आहे तो आपण आपल्या मामांकडे स्पेंड करणार आहोत. सो आजच्या पूर्ण दिवसात काय काय होतं ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे पुढे समजेलच. आज एक दोन प्लॅन देखील आहे, ते प्लॅन देखील आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेल. पण त्या अगोदर आत्ताशी लोकांच्या नाश्ते होत आहेत, कारण आज संडे बघा 11 वाजलेत आणि अर्धे आळशी लोक जी आहेत ते अशी अजून बेडवरच आहेत. हां, एकाने तर डायरेक्ट चेहराच लपवला आहे. आणि सकाळच नाश्ता आहे आज इडली, चटणी आणि दोन्ही चटणी म्हणजे, आणि नाही हा सांबार आणि ही नारळाची चटणी. तर मागून आवाज होत असेल तर थोडा इग्नोर करा, कारण आज ब्लॉग जो आहे तो घरून शूट करतो आपण, घरी. आउटडोर नाही, इनडोर ब्लॉग आहे. तर आज संडे आहे आणि संडे असल्या कारणामुळे नॉनव्हेज कंपल्सरी आहे कोकणी माणसाच्या घरात. तर इकडे चिकन साफ करून घेतले मामींनी, हा बांगडा, आणि इथे मम्मी फोडणीची तयारी करते. काय काय घेतलंय, लसूण, कढीपत्ता. त्याच्यात आता काय टाकलंस तू? राई. ओके, याच्यात राई टाकलंय. आता टाकणार जिरं. आणि कशाची फोडणी आहे? डाळीची. ओके, सो ही डाळीची फोडणी आता तयार करून घेते. आणि जेव्हा ह्याची प्रिपरेशन एकदम पूर्ण झाली चिकन आणि बांगड्याची, का मी दाखवतो स्टेप बाय स्टेप की कसं बनवलं जातं. हे बांगडा नाही, बांगडा फ्राय करणार आहे. ओके, म्हणजे बांगडा फ्राय आहे. तर फ्राय पण कसा करतो बांगडा ते तुम्हाला दाखवतो मग मी. बोनलेस चिकन नाही बघा, फ्रायसाठी मध्ये असे काप करून घ्यायचे, जेणेकरून मसाला व्यवस्थित जाऊन सगळं आतमध्ये व्यवस्थित स्टफिंग बसतं. सो असे हे आडवे काप करून घेतले, एक करून घेतला, हा दुसरा आणि आता हा तिसरा. असं स्टेप बाय स्टेप सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार. ओके, आता असा लिंबू पिळून घेणार. असा लिंबू पिळून घेतलाय, कारण कारण काय असेल? ओके, हिवसपणा जायला. हां, हळद टाकायचं. ओके. आता थोडंसं अद्रक लसूण म्हणजे फ्राय करायच्या अगोदर आणि त्याला स्टफ लावायच्या अगोदर कटिंग करून झाल्यानंतर लिंबू पिळून घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि ते आता सगळं त्याला व्यवस्थित लावून घेणार. आणि हे टाकलं मीठ. हां, हे नॉर्मल मीठ नाही, जे काळं मीठ असतं ना, गुलाबी अशा टेक्स्चरमधलं, ते मीठ आहे हे. आणि हे आता असं ओके सेंदा नमक बोलतात बघा. हळद टाकून घ्यायची. शेवटलं नाही, अजून तिखट टाकायचं. आता मामे तिखट टाकेल, एक हात वेगळा एक हात वेगळा. हां, आणि आता हे कोकणी मसाला. बस आलं ना तिखटलं. हे काश्मीरी मिरची. ओके, हे काश्मीरी मिरची पावडर. ना ही थोडीशी स्पायसी आणि थोडासा कलरिंगसाठी. आता काय बेसन आणि रवा देतेस ना? काही आहे बेसन. सगळं स्टफ मध्ये असा व्यवस्थित तो भरून घ्यायचा. एक प्रकारे मिश्रण आहे सगळ्या मसाल्यांचं आणि आलं लसूण पेस्टचं. हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं. ओके, आणि असं 5 मिनटं 10 मिनटासाठी जे आहे ते तसंच ठेवायचं लावून. आता घेतला रवा, आता बेसन. रवा आणि बेसन हा एकत्र करून आता फ्राय करताना याला, म्हणजे त्याच्यामध्ये डीप फ्राय तर नाही करणार, हां शॅलो फ्राय करणार. सो त्याला कोटिंग बनवून घेणार रवा आणि बेसनची. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे. आता तिखट मसाला पण ॲड केला शेवटला या मिश्रणामध्ये. एक बांगडा घेतला, त्याला व्यवस्थित असं
लावून घेत आहे सगळं मिश्रण. कोटिंग प्रॉपर अशी लावून घ्यायची. आणि तोपर्यंत आपला तवा जो आहे तो तापलेला आहे. तो असं शॅलो फ्राय करून घ्यायचा. त्यासोबत लगेच दुसरा सेम असंच करायचं आणि सेम अशीच प्रोसेस आहे. हे सगळं रवा, बेसन, मीठ आणि तिखटचं जे मिश्रण आहे ती कोटिंग लावून घेऊन डायरेक्ट तव्यावर शॅलो फ्रायसाठी सोडायचं. आणि आता बांगडा आपला जो आहे तो मस्त असा फ्राय होतो, शॅलो फ्राय होतोय. सो तुम्हाला जी पूर्ण प्रोसेस दाखवली आहे तीच प्रोसेस खूप वर्षापासून असं म्हणजे कोकणामध्ये असल्यापासून आणि मुंबईला देखील कोकणी माणसं असंच फॉलो करतो. अशाच प्रकारे जे आहे ते बांगडा फ्राय किंवा इतर गोष्टी ज्या असतील फ्रायच्या त्या सगळ्या अशाच प्रकारे बनवल्या जातात. वा, घरात मच्छी बनवता बनवता डायरेक्ट गाडी रिपेअरिंग करायला घेऊन आलो. आता गाडीचं काम काढलं आहे आपल्या. सगळी गाडी आता मागची चैन वगैरे बदलायची आहे. ब्रेक पॅड गेले ते चेंज करायचे आहेत. आपल्या मेकॅनिककडे आलो आहे. बाकीची रेसिपी आता राहिली तुम्हाला दाखवायची. आता डायरेक्ट गाडी रिपेअर करताना बघा. हे चिकन बनवलं आहे आणि हे काय बनवलं आहे? चिकन बोनलेस चिकन बनवलं आहे. ही माझी घरवाली बनवते स्पेशल आता चिकन. तुम्ही नक्की खायला या. असं आम्ही बोलू शकत नाही तरी पण या असेल कधी आलात. आणि बांगडे आजचे. चला आता आम्ही जेवायला आलो. मग चिकनचं मी नाही दाखवू शकलो तुम्हाला कारण मी आणि रोहन तुम्हाला तिथे ब्लॉग करताना दाखवलं ना. मी आणि रोहन आमच्या गाडीचं जरा आज काम करून आलो सुंदर असं. आता या जेवायला. हां, आजचा मेन्यू बघा काय. चिकन, भात, कोशिंबीर आणि हां ठीक आहे. सो असा आजचा संडेचा मेन्यू आहे. ठीक आहे. मी पण थोडी शूटिंग केलेली आहे. हा ना, चिकन बनवताना केली आहे. चिकन बनवताना केली आहे. ओके, म्हणजे आपल्या गोप्रोमध्ये शूटिंग झाली आहे. व्लॉग झालाय थोडाफार चिकन बनवतानाचा. मामाने केली आहे मस्त मस्त. ते मला तुम्हाला मस्त ताटावर बसलो आहे. जेवूया. आणि आपला एक प्लॅन आहे फिरायला जायचा मस्त फॅमिली ट्रिप. सो तुम्ही पुढे ब्लॉग बघत राहा मग तुम्हाला समजेल. तर आता आपण सकाळी डिस्कशन केल्याप्रमाणे फिरायला निघणार होतो. सो आपण फिरायला निघालो आहे. बघा, एक व्लॉग इकडे चालू आहे, एक व्लॉग मामांच्या इकडे चालू आहे. तर सगळीच मंडळी खाली आली आपली. आता एकेकाला सेट करतो. चला आता एकेकाला सेट करून घेऊया पटापट. रोहन ड्रायव्हिंग सीटवर बसेल. मामा, रोहन. फक्त आज रोहित नाही येते. चलो आता आपण डायरेक्ट आहे ना लोकेशनला जाऊन आहे ना मगच पुढचा शूट करूया. आपण 9 जण निघालोय आता. आणि एकदम मोकळा रोड आहे गावच्या सारखा. आम्ही सनसेटच्या वेळी आलोय बरोबर. दोन्ही बाजूला ग्रीनरी असे जंगल आणि मध्येच रस्ता आहे. एवढं सुंदर वाटतंय ना. सो लोकेशन तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात रिव्हीलच होईल. तोपर्यंत तुम्ही जर ब्लॉग बघत असाल आत्तापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला पुढचे देखील ब्लॉग असेच बघायला भेटतील सुंदर सुंदर. तर आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला. आणि सगळी पब्लिक उतरली आपली गाडीतून. आता आत जाऊन कसं आहे ते मी दाखवतो तुम्हाला. आणि पार्किंगसाठी जागा आहे पण आम्हाला पार्किंग न भेटल्या कारणामुळे आम्ही आतल्या जागेत पार्किंग केली आहे व्यवस्थित. आपली गाडी पार्क झाली आहे. इकडे उत्तम असे क्रिकेटचे सामने चालू आहेत आतमध्ये. असं फॅमिलियर म्हणजे बोलतात ना खूप असं फॅमिली फ्रेंड्स गेट टुगेदरसाठी असं लोकेशन आहे. खूप सुंदर लोकेशन आहे. बाकीच्या सगळ्या डिटेल्स काय एंट्री फी आहे काय आहे ते तुम्हाला एक एक मी ब्लॉगमध्ये पुढे सांगत जाईन. तर आपण आता येताना ह्या रस्त्याने आलो. येताना तुम्ही तिकडून देखील येऊ शकता पण जर तुम्ही पनवेलवरून आलात तर तुम्ही इकडे याल, ह्या रस्त्याने याल. आणि जेव्हा याल तुम्ही तेव्हा तुम्हाला एंट्रीचा स्पॉट दाखवतो कसा आहे एंट्रीचा स्पॉट. सो बघा असा एवढा सुंदर अशी एंट्री आहे. भव्य एंट्री आहे, खूप भव्य एंट्री आहे मोठी.
सो माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब उद्यान आणि कंसात लिहिलेलं आहे रामबाग उत्तरपाडा, म्हसेश्वर मंदिर न्हावेखाडी. आणि हे जे लोकेशन आहे हे लोकेशन आहे उल्वे या ठिकाणी. आणि पुढे जर बघाल तर असा रस्ता गेला आहे पूर्ण. आणि ज्या काही गोष्टी आहेत आतमध्ये त्या खूप सुंदर आहेत एक्सप्लोअर करायला. तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे पुढे समजेल. आणि एंट्री केल्या गेल्या एक समोरच मंदिर देखील आहे. इतक्या लांबून नाही, मी जवळून दाखवतो तुम्हाला त्या मंदिर. बघा जशी तुम्ही एंट्री करता आतमध्ये चालत येता, तिथून जेव्हा तुम्ही आतमध्ये चालत येता तेव्हा तुम्हाला फ्री पार्किंग देखील प्रोव्हाइड केली जाते. सो इकडे बघा पार्किंग आहे. सो टू व्हीलरची पण आहे आणि फोर व्हीलरची पण पार्किंग आहे. इथे लिहिलेलं आहे बघा. हे सगळं तुम्ही वाचून घ्या, कारण ह्या वस्तू ज्या आहेत किंवा ह्या अटी आहेत सगळ्या आत जायची व्यवस्थित सगळ्या ह्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून देखील घेऊन वाचू शकता. नो पेट्स अलाउड, म्हणजे तुम्ही पाळीव प्राणी तुमच्यासोबत घेऊन येऊ शकत नाही. हे बघा तसंच सगळ्या लिहिलेल्या गोष्टी तुम्ही बघा. आणि रामबाग उद्यानाची वेळ सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत, संध्याकाळी 4 ते 9:30 वाजेपर्यंत. सो ह्या सगळ्या डिटेल्स आहेत या उद्यानाबद्दल. आणि हा एंट्रीची अशी सुंदर अशी ही एंट्री त्याच्या. आणि मोराचं नक्षीकाम केलं आहे बघा. आता सुंदर अशी फ्रेम दिसेल मोराचं नक्षीकाम केलेली. आणि हे आत आल्यावर पूर्ण असा उद्यान सुरू होतं. इकडे वाटतं सिक्युरिटी गेट आहे. हो यस, सिक्युरिटी गेट आहे. सो म्हणजे सिक्युरिटी गेट इन द सिक्युरिटी रूम आहे, हाऊस आहे. आणि अशी हिरवळ पूर्ण चारही बाजूला एकदम. बघा लॅम्प वगैरे तर बघाल ना तर आपण संध्याकाळी देखील दाखवणार आहोत तुम्हाला की संध्याकाळी कसं दृश्य असतं. सगळं गार्डनिंग केलेलं आहे सुंदर असं. आणि तिकडे रोहन बघा फोटोशूट करतोय समोर. बघा आत आल्यावर नारळाची अशी बाग आहे सुंदर. आत आलो की छोट्या अशी नारळांची बाग आहे दोन्ही बाजूला. खूप अशी छोटी नारळांची बाग आहे एक वेगळ्याच प्रकारे. आणि मुलं खेळू देखील शकतात. ही इतकी फुलं येणं सातत्याने हे खाऊचं काम नाही आहे, ह्याला तेवढीच काळजी देखील लागते. बघाल तर बघा इथे हा ठिबक सिंचन जसं असतं तसे हे पाईप जे आहेत ते व्यवस्थित ह्या नारळाच्या मुदात देखील सोडलेत जेणेकरून त्यांना व्यवस्थित पाणी भेटेल. संपूर्ण गार्डन एरिया आहे, ओपन गार्डन सारखं छोटंसं. ह्याच्यात सगळं शेवाळ पकडलं आहे. बनवलं तर लाईटनिंगसाठी, कारण तिथे ना फाउंटन आहे. आणि हे बघा तिथून परत वॉटर प्युरिफायर होऊन परत येतं. सो हा एक सुंदर असा एक स्पॉट आहे फोटोसाठी. आणि इथे ओपन असं ग्राउंड आहे पूर्ण, म्हणजे ओपन गार्डन टाईप बनवलं आहे. तिथे प्लांटेशन केलं आहे बघा. इथली देखील माहिती वाचा. कृपया स्टोन पंप हाऊसवरती 10 व्यक्तीपेक्षा जास्त लोकांनी चढू नये. म्हणजे हा जो आहे तो पंप हाऊस आहे स्टोन. सो इथे तुम्ही वरती जे जाऊन फोटो काढू शकता सुंदर. सो 10 लोकांपेक्षा जास्त लोकांनी जे इथे जायचं नाही, कारण कसं आहे बांधकाम आहे ते कधीही ढासळू शकतं. हो इथे लिहिलेलं आहे. सो प्लीज याल तेव्हा ह्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा जेणेकरून आपल्यालाच व्यवस्थित सगळ्या कम्फर्टेबलनेसने जे आहे फिरता येईल आणि इतरांना देखील त्रास होणार नाही. सो आता आपण ह्याच्यावर जाऊया आणि हे एक्सप्लोअर करूया काय आहे. छोटंसं वरून कसं दिसतंय समजेल. हे बघा पंप हाऊसला जायला अशा छोट्या स्टेप्स आहेत वरती. अशा छोट्या स्टेप्स चढून जाऊन मग आपण वरती जायचं आहे. हा बघा वरून एकदा इथे चढलो पंप हाऊसवरती का पूर्ण असा व्ह्यू येतो. इथून इथून स्टार्ट होतो आणि पूर्ण असा ऑल ओव्हर असा 360 डिग्रीचा जो आहे तो व्ह्यू भेटतो आपल्याला. आणि सगळं दिसतं वरून चढल्यानंतर काय आहे कुठल्या कोपऱ्यात. बघा तिकडे एक लोकेशन आहे, इथे मुलं खेळतात ते एक सुंदर लोकेशन आहे. खूप सुंदर दिसतं. एकदा गर्दी झाल्यावर इकडे मग मजा नाही. बघा पूर्ण गर्दी होते. सो जेवढं खाली असेल तेवढी मजा आहे. सो एकदा तुम्ही खाली आलात पंप हाऊसवरून का सरळ हा रस्ता आहे आणि सरळ हा रस्ता फाउंटनला जातो.
तिथे ते नाईटला मजा येईल, कारण नाईटला जेव्हा फाउंटन शो वगैरे असेल आणि असतो, आम्ही बघितला आहे लाईटनिंग शोला. हा बघा, हा फाउंटन शो जो आहे सो एकदा सनसेट झाला की चालू होतो. आता संध्याकाळी होईल ना. हां, फाउंटन शो संध्याकाळी चालू होईल. आत लाईट देखील आहेत आतमध्ये लावलेले आणि हा फाउंटन चालू होतात. इकडे इन्स्ट्रक्शन्स लिहिले आहेत बघा, सावधान, कारंजे सुरू असताना पाण्यामध्ये हात घालू नये, विजेचा शॉक लागू शकतो. कारण काही असतात जरा जास्त स्वतःला शाणे समजणारे, सो त्या कारणामुळे अशी गोष्ट करायची नाही आहे. अजून जेवढं आत फिराल तेवढं सुंदर आहे. अजून हे काय आहे मला नाही माहिती, पण तुम्हाला माहिती असेल तर सांगा. माहिती आहे काय आहे हे? नाही ना, एक वेगळंच झाड आहे सुंदर असं. काय लागलंय ह्याला त्याची काय कल्पना नाही. ते पण आहे तसंच आहे मोठं. तुम्ही येऊन मस्त फोटो काढू शकता, एवढं सुंदर आहे. नुसतं फोटो स्पॉट्स आहेत. झाडावर चढता, ऍक्टिंग कर. हे बघा, आत आहे ना असा एक मस्त स्टेज आहे. त्या स्टेजवर जे ते मुलं आहेत ना आणि त्यांचे पॅरेंट्स येऊन असे डान्स करतायत. हे बघा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर असं दृश्य आहे. मस्तपैकी सगळे शूट करतायत. आय थिंक सो तर 26 जानेवारीचंच काहीतरी आहे छोटं. सो वेगळं आहे, व्यवस्थित एकदम. मॉर्निंग वॉकसाठी आहे ना असं बनवलं आहे. सुंदर असा ट्रॅक आहे मॉर्निंग वॉकचा हा. आणि आत गार्डन आहे. मी फोटो फ्रेम आहे, प्रॉपर प्युअर फोटो फ्रेम आहे. हात पुढे घे बिट्टी, हात पुढे घे. असे 2 हार्ट बनवलेत आणि सुंदर अशी फोटो फ्रेम आहे. इकडे आहेत ना सगळे असेच ना झाडं लावली आहेत त्यांनी या हार्टमध्ये. आणि इकडे अशी छोटी रोपटे लावली आहेत आणि त्याच्यावर प्रॉपर असा हार्ट तयार झाला आहे. आणि इथे लोक फोटो काढतात बघा. सो एक सुंदर अशी फोटो फ्रेम, म्हणजे बॅकग्राऊंडला अशी फोटोसाठी एक फ्रेम क्रिएट केली आहे. गार्डनमध्ये अजून एक इन्स्ट्रक्शन आहे, कृपया 5 वेवरील दगड पेबल्स फेकून आहेत. म्हणजे हे जे खालचे दगड आहेत सो ते फेकून आहेत, असे इथे जे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत. कारण हे बघा, अशी मुलं खेळतात सो ती दगड फेकू नये असं लिहिलं आहे, कारण ते लागू देखील शकतात कोणाला. सो ह्या लोकांनी असं व्यवस्थित कॉम्बिनेशन केलं. एक तर फुटपाथसारखं एक पाथ बनवला आहे असा सरळ, आणि सगळ्या गोष्टीबरोबर त्याच्यात अलाईन केल्या आहेत अशा सरळ एकदम. आता हे समोर जे दिसतंय हे खरं तर नाईटला, इव्हनिंगला फोटोग्राफीसाठी खूप सुंदर आहे. सो मी जवळ जाऊन दाखवतो आता तुम्हाला. बघा, ह्याच्यामध्ये ना लाईट्स इथे फिट केल्या आहेत. ही लाईट आहे, सो त्या कारणामुळे इथे रात्रीचं इव्हनिंगला फोटोशूटला खूप मस्त असतं. सो असे इथे जेंट्स वॉशरूम पण आहेत, व्यवस्थित आहेत, एकदम क्लीन आहेत. वॉश बेसिंगसुद्धा आहे 3. सो खूप चांगल्या प्रकारे अशी सोय केलेली आहे. हा जेंट्स वॉशरूम आहे, याच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे. हे बघा, ते लिहिलेलं आहे जेंट्स वॉशरूम. सो हा आहे वॉशरूम. आत आल्यानंतर एकदम शेवटच्या पॉईंटला आहे जेंट्स वॉशरूम आहे आणि इकडे लेडीज वॉशरूम आहे. सो तो फोटोशूट पॉईंट आहे हार्टचा, त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे हा. सुंदर असा स्पॉट आहे बघा फोटोसाठी. पूर्ण असं सजवलं आहे, पूर्ण असं बोलतात ना हार्ट शेपमध्ये केलं आहे. एवढं भारी वाटतंय ना हे बघा. फक्त फोटो. आणि बरोबर ह्याच्याच एक्झॅक्टली समोर हे हार्ट्स आहेत ना बघा. आता त्याच्यात लाईट लागली. ह्याच्यात एक्झॅक्टली समोर असं छोटंसं असं लेक आहे बघा, किती सुंदर आहे. इतकं सुंदर आहे ना, ते बसू देखील शकतात. खूप लोक बसली देखील आहेत. आणि आत्ता जस्ट लाईटनिंग चालू झाली आहे बघा. हे बघा आता कसं वाटतंय, एकदम वेगळंच वाटतंय. आणि एक छोटासा लेक पॉईंट आहे इथे आत एकदम, आणि तिथे बसायला त्या साईडला. सो खूप सुंदर स्पॉट आहेत, खूप सुंदर आहेत. आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. मला असं वाटलं होतं एंट्री चार्जेस असतील, पण एंट्री चार्जेस काहीच नाही आहे. बघा, एक नंबर वाटतं, एक नंबर म्हणजे एक नंबर. सो तो एक आहे पॉईंट आणि हा एक दुसरा स्पॉट आहे. हा बघा, गर्दी खूप असते
पण तेवढाच खाली बघा अट्रॅक्टिव्ह आहे. दिसतो का आम्ही दिसतो सो त्या कारणामुळे हा वरती हा सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि लाईट लावल्यावर एक नंबर दिसतं, लाईट लावल्यावर एकच नंबर हार्ट शेपमध्ये. इकडे 2 वॉशरूम आहेत. मी मगाशी एक दाखवला तो तिकडे आणि बरोबर एक्झॅक्टली ह्या हार्ट लाईटिंगच्या डेकोरेशन समोर इकडे. सो 2 आहेत, म्हणजे वॉशरूम्स आहेत ते 2 आहेत. सो इकडे देखील आहे. हा बघा, हा जो समोर दिसतो ते देखील जेंट्स आणि लेडीज वॉशरूम्स आहेत. हे बघा, हे देखील दुसरं जेंट्स आणि लेडीज वॉशरूम आहे ह्या बाजूचं. हां, हे फोटोशूट देखील होतात बघा, मध्ये फोटोशूट चालू आहे. सो फोटोसाठीच खूप सुंदर बनवलं आहे हे गार्डन किंवा हे लोकेशन, खूप सुंदर आहे. तो हा पूर्ण मी दाखवलेले जे सगळे शूट्स होते, सो हे ह्या गेटच्या आत आहेत. आणि ही जे तो एक्झिटची, हा एक्झिट आहे. इथून एक्झिट बरोबर जो आहे देऊळ आहे बाहेर. सो त्या देऊळच्या बरोबर समोरच एक्झिट आणि एंट्री तिकडून आहे. सो आपण एकदम व्यवस्थित वेळेत येऊन व्यवस्थित वेळेत परत चाललो आहे लाईट असताना, जेणेकरून आपल्याला जास्त गर्दी नाही भेटली. आणि बाहेर देखील अशी सुंदर अशी रोषणाई केली आहे लाईटिंगची. आणि पण इथे गेलो नाही कारण हा सगळा लहान मुलांचा प्ले एरिया आहे. सो ज्यांच्यासोबत लहान मुलं आहेत सो त्यांच्यासाठी देखील प्ले एरिया आहे. आतमध्ये सीसॉ आहे. सो त्यानंतर काय अजून भरपूर आहे, काय भरपूर आहे अजून लहान मुलांसाठी. खूप खूप काय आतमध्ये आहे, आपल्याला मग अशी दाखवता नाही आलं. ओके, सीसॉ वगैरे आहे. सो त्या कारणामुळे खूप सुंदर. एकदा लाईट लागली का हे एक सुंदर दृश्य आहे. इकडे पण आहे, पण इथे लिहिलेलं आहे बघा, झोपाळे आहेत. कृपया झुल्यावरती 3 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीने, हे तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट काढून. आणि सगळे असे झोपाळे आहेत तिकडे छोटे छोटे. आणि मधोमध असा त्या लोकांनी एक थोडा सुंदर असं बनवलं आहे. अर्धी पब्लिक आपली गेली पुढे, पण आम्हाला दिसलं तर आम्ही आलो परत मागे. तर सुंदर आहे बघा, आणि खूप क्वालिटीवाले आहेत. हां, क्वालिटीचे आहेत खूप झोपाळे. सो हे देखील एक बघण्यासारखं आणि एन्जॉय करण्यासारखं आहे, कारण लहान मोठे सगळीच मुलं बसू शकतात किंवा व्यक्ती बसू शकतात असं आहे. सो मोठ्या लोकांना पण एन्जॉय करता येईल लहान मुलांसोबत, असं आहे. खूप सुंदर. तू बॉडी चेकअप करून घेतला? नाही, त्याने फक्त कार्ड दिलं. हे आतमध्ये असं काहीसं आपल्याला एक कार्ड देण्यात आलं आहे. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा सहभाग दाखवू शकता. सुंदर एकदम. सो मस्त मजा आली. आजची संध्याकाळ खूप चांगली गेली. जसं तुम्ही बाहेर याल, एक्झिट कराल, तसं एक्झॅक्ट समोर खाऊ गल्ली आहे या पार्कची. म्हणजे रामबागची खाऊ गल्ली एक्झॅक्टली समोर आहे बघा. एक्झॅक्टली समोर जी आहे ती खाऊ गल्ली आहे. आणि फूड देखील तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत येऊन इकडे. आता आम्ही आलो खाऊ गल्लीत बघा. पावभाजी सेंटर सगळं म्हणजे सगळं आहे. मागून फालुदा देखील आहे, दाबेली, भेलपुरी, मोमोज. या लोकांनी दाबेली खाल्ल्या आहेत. अजून देखील सगळं खाऊन झालं आहे. सो खाण्याची देखील उत्तम सोय आहे, खूप सुंदर आहे. कशी आहे टेस्ट? आहे ना, म्हणजे आहे क्वालिटीवाला आहे, ॲक्च्युली चांगली आहे. सो क्वालिटी फूड आहे, असं तुम्ही ट्राय करू शकता बघा. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्मरण स्नॅक्स कॉर्नर. सो खूप सुंदर आहे, नक्की व्हिजिट करा इथे आल्यावर, खूप सुंदर आहे. हे बघा, एकदा रात्र झाली का असं एकदम सुंदर वाटतं. आणि खूप गर्दी असते, पण एकदम गर्दी असते, पण पूर्ण अशी रोषणाई असते, पूर्ण लाईटिंगची अशी नुसती रोषणाई चारी बाजूने. आणि जर तुम्हाला आवाज येत असेल तर हा कारंजांचा शो चालू झाला आहे, फाउंटन शो चालू झाला आहे, त्याच्या बीट्स आणि त्याचे सॉंग्स ऐकायला येतात ते आतमध्ये. सो आपण आता आत नाही जाऊ शकत कारण आपण निघालो आहे. सो त्या कारणामुळे आपण शो जो आहे तो मिस केला आहे, जो फाउंटन शो आहे तो. पण जे आत आहेत ते लोक सुंदर एन्जॉय करत आहेत. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण ब्लॉग आपण इथे आता एंड करतो आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे उद्यान किंवा कसं वाटलं हे गार्डन.
सो कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्की येऊ शकता. जे लोक उल्वे, पनवेल, बेलापूर या साईडला राहतात त्या लोकांनी नक्की व्हिजिट करा. आणि ब्लॉग आपण आता इथे एंड करतोय. सो पुन्हा एकदा आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा.